नमस्कार मित्रांनो. आपण सर्वजण आयुष्यात कधीतरी दुःखी असतो. काही जण पैशांमुळे दुःखी असतात, काही नातेसंबंधांमुळे दुःखी असतात, काही अपयशामुळे असतात, तर काही अशा कारणांमुळे जे त्यांना स्वतःलाही समजत नाही. पण आज मी तुम्हाला एक कठोर आणि वास्तववादी प्रश्न विचारणार आहे. तुमच्या दुःखाचं खरं कारण नेमकं काय आहे? कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं, की आपलं दुःख हे बाहेरच्या परिस्थितीमुळे आहे, दुसऱ्यामुळे आहे. पण सत्य हे आहे, की अनेक वेळा आपल्या दुःखाचं मूळ कारण हे आपल्या विचारांमध्ये, आपल्या अपेक्षांमध्ये आणि निर्णयांमध्ये लपलेलं असतं. चला, आज काही कडू पण सत्य गोष्टी समजून घेऊया. पहिली गोष्ट, खूप जास्त अपेक्षा ठेवणं. आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो. मित्रांनी आपल्याला समजून घ्यावं, कुटुंबाने आपली काळजी घ्यावी, नातेवाईकांनी आपल्याला साथ द्यावी. पण जेव्हा हे घडत नाही, तेव्हा दुःख सुरू होतं. सत्य हे आहे, की प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यस्त असते. जितक्या जास्त अपेक्षा, तितकं जास्त दुःख. जेव्हा आपण अपेक्षांपेक्षा स्वीकारायला शिकतो, तेव्हा मन हलकं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे सतत स्वतःची तुलना करणं. आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला दुसऱ्याचं आयुष्य हे सुंदर दिसतं. एकतर सारखं दिसतं आणि सुंदर दिसतं. कोणीतरी नवीन घर घेतलं, कोणीतरी परदेशात फिरत आहे, कोणीतरी मोठी कार घेतली आणि मग आपण विचार करतो, माझ्याकडे काय आहे? पण आपण हे विसरतो, की सोशल मीडियावर लोक फक्त आनंद दाखवतात. त्यांचं दुःख किंवा संघर्ष दाखवत नाही. तुलना ही आनंदाची सर्वात मोठी चोर आहे आणि हीच तुलना तुमचा आनंद चोरून घेते. हे लक्षात ठेवा. तुमचा प्रवास हा तुमचा आहे. दुसऱ्याच्या पुस्तकातील एका पानाशी तुमच्या संपूर्ण पुस्तकाची तुलना करू नका. तिसरी गोष्ट, भूतकाळ सोडू न शकणे. काही लोक वर्षानुवर्ष जुन्या आठवणींमध्ये अडकून राहतात. कोणीतरी कधीतरी दुखावलेलं असतं, कोणीतरी सोडून गेलेलं असतं किंवा एखादी मोठी चूक झालेली असते. ती घटना संपते, पण आपण ती मनामध्ये पुन्हा पुन्हा जगत राहतो आणि हेच दुःखाचं खरं कारण बनतं. भूतकाळ आपण बदलू शकत नाही, पण वर्तमान मात्र नक्की बदलू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे आपण स्वतःला स्वीकारत नाही. खूप लोक हे स्वतःवरच नाराज असतात. मी सुंदर नाही, मी हुशार नाही, मी इतरांसारखा नाही आणि मग त्या आयुष्यभर स्वतःशीच लढत राहतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही परिपूर्ण नसाल, पण तुम्ही मौल्यवान आहात आणि स्वतःला स्वीकारल्याशिवाय मनःशांती मिळत नाही. पाचवी गोष्ट म्हणजे सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि हे खूप लोकांचं सर्वात मोठं दुःख असतं. ते प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटी स्वतःच थकून जातात. एक सत्य लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगले असलात तरी काही लोक तुम्हाला पसंत करणार नाहीत. म्हणून स्वतःला हरवून इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. सहावी गोष्ट म्हणजे चुकीच्या गोष्टींना महत्त्व देणं. आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवर दुःखी होतो. कोणीतरी आपल्याकडे दुर्लक्ष केलं, कोणीतरी आपल्याला वाईट बोललं किंवा कोणीतरी आपली स्तुती केली नाही, आपलं कौतुक केलं नाही आणि आपण त्याचाच विचार करत बसतो. पण आयुष्य हे खूप मोठं आहे. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आनंदासाठी जागाच उरणार नाही. सातवी गोष्ट महत्वाची, कृतीपेक्षा चिंता जास्त करणं. अनेक लोक दिवसाचे कित्येक तास फक्त चिंता करण्यात घालवतात, पण समस्या सोडवण्यासाठी काहीच करत नाहीत. चिंता केल्याने समस्या कमी होत नाही, तर कृती केल्याने होते. दुःखाचं एक मोठं कारण म्हणजे आपण विचारांमध्ये अडकतो आणि कृती करायचं टाळतो. आठवी गोष्ट म्हणजे कृतज्ञता विसरणं. आपण जे नाही त्यावर मात्र फोकस करतो, लक्ष देतो. पण जे आपल्याला मिळालं आहे, जे आपल्याकडे आहे, त्याची किंमत विसरतो. जसं की आपल्याकडे घर आहे, आपलं कुटुंब आहे, आपल्याकडे 2 वेळचं खायला अन्न आहे, निरोगी शरीर आहे आणि ही सुद्धा मोठी संपत्ती आहे. कृतज्ञता नसली की मन हे नेहमी कमतरता शोधत राहतं. 9वी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ न काढणं. आज प्रत्येक जण व्यस्त आहे, बिझी आहे. कामामध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये, मोबाईलमध्ये, पण स्वतःसाठी 10 मिनिटं सुद्धा नाही. जेव्हा आपण स्वतःपासून दूर जातो, तेव्हा दुःख वाढायला लागतं. कधी कधी शांत बसून स्वतःशी संवाद साधणं हे खूप गरजेचं असतं. 10वी गोष्ट म्हणजे जीवनाचं वास्तव न स्वीकारणं आणि हे सर्वात मोठं सत्य आहे. आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखं होणार नाही. काही लोक सोडून जातील, काही स्वप्न पूर्ण राहतील, तर काही प्रयत्न अपयशी ठरतील आणि हेच जीवन आहे. ज्या दिवशी आपण हे वास्तव स्वीकारतो, त्या दिवशी दुःखाचं ओझं हे हलकं होऊ लागतं. मित्रमैत्रिणींनो, तुमच्या दुःखाचं कारण हे कदाचित परिस्थिती नसेल, कदाचित ते तुमच्या अपेक्षा असतील, कदाचित तुमची तुलना असेल, तुमचा भूतकाळ असेल किंवा स्वतःला न स्वीकारण्याची सवय असेल. म्हणूनच आज एक निर्णय घ्या. जे तुम्ही बदलू शकत नाही ते स्वीकारा आणि जे तुम्ही बदलू शकता त्यावर काम करा. कारण आनंद हा बाहेर सापडत नाही, तो आपल्या विचारांमध्ये,
दृष्टिकोनामध्ये आणि रोजच्या छोट्या निर्णयांमध्ये सापडतो. लक्षात ठेवा, दुःख संपवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वास्तव स्वीकारून स्वतःला बदलायला सुरुवात करणं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.